हा बघताय 13 Pro आधी हे बघा. एकदा बोला तुम्ही काकू, सबस्क्राईब करा बोला. सबस्क्राईब करा. 1 2 3. वेड्या बहिणीची वेडी माया. हे पण फाटले बरं. हा फाटलेली आहे काय. पहिले 13 Pro Max, 13 Pro. सो हे गाईज, तर कशा तुम्ही सगळेजण. आय होप तुम्ही सगळेजण माहित असणार आहात. जस्ट आता मस्त की मॉर्निंग झाल्याने आज तर फ्रेश एकदम फ्रेश मॉर्निंग आहे आज तर. कारण का आज तुम्हाला माहितीच आहे, आज आहे तुमच्या लाडक्या भावाचा बर्थडे. आम्ही दोघं जण जुडवा भाऊ आहेत. तर तुम्ही बोला भाऊ कुठे आहे, कुठे भाऊ माझा गुरु. हॅपी बर्थडे दोघांना सुद्धा. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. वाढदिवशी तुला खूप खूप शुभेच्छा. तुला पण माझ्याकडे. विचार भाईचे डोळे बघा काय बोलतायत. आता मम्मी तिकडनं विचारे आमची बघते काय करू. ये पुढे तर ये लाईटीत दिसत नाहीये. काय करून कशाला बोल, रडायचं कशाला. कुठल्या गोष्टीला दुःख सुख येतं कधी पण, असं थोडंच आहे. मग माझ्याकडून दोघांना पण खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या. तेच बोललो, पुढचं बोलते का ना आता. दोघांना उदंड आयुष्य मिळू दे आणि भरपूर चांगले शिकू दे, चांगले पुढे जाऊ दे. थँक्यू सो मच. आणि माझ्या पोराला खूप जण लाईक करा आणि सबस्क्राईब करा. मला सबस्क्राईब बोलता येत नाही पण मी तरी बोलते. करा जे बोलते मम्मी ते करा. तर मंडळी, सगळ्यात पहिले तर मी तुम्हाला सांगतो, मी जातो आता पहिला मंदिरामध्ये पाया पडायला. दोघं जण चाललेलो आम्ही, कारण का आज वाढदिवस होते. आणि सगळ्यात प्रथम म्हणजे तर माझे गुरु म्हणजे माझे आई आणि माझे बाबा. सर्वात प्रथम तर मम्मीला मनापासून धन्यवाद. म्हणजे एक बोलतो ना आपण की जिने जन्म दिला या जगामध्ये, तिच्यामुळे मी आज हे जग पाहतोय, असंच समजून झालं काहीतरी. त्याच्यामुळे मग हा बर्थडे स्पेशल तर मम्मीसाठीच आहे. जर कोण नवीन असेल आपल्या चॅनलवरती तर फटाफट जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला सगळ्यात मेन म्हणजे दुःख सांगतो काय झालं असेल आपल्या भावाला. काय झालंय, शांत का बसलेला आहे हा, कारण की याचा जो आयफोन आहे का गुरु, कुठे गेला तो आयफोन, कुठे गेलाय. तुम्ही विचार करा, बर्थडे आपला किंवा असा काहीतरी स्पेशल दिवस येणार आहे आणि त्याच्या आदल्या दिवशी असा काय सीन झालाय. हा बघताय 13 Pro आधी हे बघा. डिस्प्ले भाईचा पडलेला आहे ग्रीन, त्याच्यामुळे त्याचा पूर्ण मूड ऑफ झालेला आहे. तुम्ही विचार करा, आपला एवढा स्पेशल दिवस आणि अशाच टायमाला असा काहीतरी सीन झालेला आहे. सो काय नाही, ठीक आहे. त्याच्यामध्ये काय कधी हसी कधी रडणं, हसी मजाक चालूच असते, काय विषय नाही. आता काय मूड ऑफ करून तर काय होणार तर नाहीये, त्याच्यामुळे ठीक आहे. जस्ट आता झालं दर्शन वगैरे घेऊन, आता जातो मी कामावरती आणि याला सोडायचं आहे घरी. इथले इथे बघा, इथले इथे फक्त, तरी पण भाईला जाता येत नाही. चालायला लागलं जरा कमी होईल. काय कमी होईल, आधी एवढा जाडा झालाय, कसं कमी होईल. चला तरी माणसाने पाहिजे, असं मारला जसं उडलं नाही पाहिजे. ठीक आहे, चावी दर. मंडळी, पावसाने पण सुरुवात केली यार. काय एवढा चांगला दिवस आहे, पाऊस पण पडायला लागला, भिजायला लागेल आता. तर रेनकोट आणलाय मी, पण तरी पण डोका भिजतात तरी पण किती गेला तरी. लोकांना सगळ्यात दिसतो. चल लवकर चल. A few moments later. मंडळी, आता मी कामावरती आलोय, पण तुम्हाला एक महत्वाचं सांगतो. मी जेव्हाही काकूंकडे येतो ना, म्हणजे पप्पांचं जे काम असू दे येतो, किंवा सणवार असू दे, होळी असू दे, दिवाळी काही असू दे, किंवा असंही रँडमली म्हणजे कधी मी आलो जेव्हा पण काकूंकडे, काकू डेली मला चॉकलेट वगैरे देत. सो आज वाढदिवस आहे तर काकूने बघा कॅडबरी दिलेली आहे. थँक्यू सो मच काकू कॅडबरी बद्दल. मी बोललो त्यांना की नका देऊ, तरी सुद्धा ते बोलतात राहू दे, एखाद्याची इच्छा असते म्हणून देतात म्हणून. एकदा बोला तुम्ही काकू, सबस्क्राईब करा बोला. सबस्क्राईब करा. आता काय देताय. आता त्याला तो रागवला ना माझ्या
तो कशाला रागवेल, राहू दे ना. 2 कॅडबऱ्या झाल्या या मला काय. एक तुला एक त्याला दे गुरुला. पण याच्यावर नाव नाही लिहिलंय गुरुप्रसाद. नाही नाव नाही लिहायचं. ठीक आहे चला. A few moments later. तर काहीच काम वगैरे तर सगळी करून झाली आणि घरी जाऊन जेवण वगैरे सुद्धा करून झालं माझं. आणि आता खाली आलो होतो कारण का मेन सीन काय झालं माहिती का, सगळ्यात माझा भाऊ काय काय कांड करत बसतो काय माहिती. चाललो होता मोबाईलवाल्याकडे. थँक्यू ब्रो. चाल हा गॅरेजवाल्याकडे बर्थडेच्या दिवशी गॅरेजला. तर काही सगळ्यात मोठा सीन काय केलं माहितीये का, हे बघा ह्याच्या आतमध्ये चावी अडकलेली आहे. थँक्यू झाला ना. आणि चावी पण तुटली. त्या बघा गाईज याच्यामध्ये चावी तुटली आणि अडकलेली आहे. दुसरी पण चावी नाही, आमची पण तुटली. आता लॉक काय कंपनीवाल्यांचा काय फायदा आहे का. पहिली चावी थँक्यू भावा. पहिली चावी अशी तुटली कंपनीची आणि दुसरी चावी होती ती आता ह्याच्यामध्ये अडकून परत तुटलेली आहे. आता जातो डोरामधून मारतो परीला धक्का. आता काय करू, पाय मारत होता गॅरेज वरती. तेच काम आहे बर्थडेच्या दिवशी पण काय बोलणार होता. गाईज काय आयुष्य झालंय बघा, पाय मारण्यातच आयुष्य झालंय माझं. दुसऱ्यांना टोचन करतोय पण मी स्वतःच मला कोण टोचन मारले येत नाही. मी दुसऱ्यांवर टोचन मारत होतोय बघा बघा. पाय मारायला लागतंय ना असा. जातो आता असाच पाय मारत गॅरेजवाल्याकडे. गाईज आता फायनली संध्याकाळचा टाइम झालेला आहे. मस्तपैकी झोप काढली एकदम ताणूनवाली. मस्तपैकी झोपेतनं उठलं वगैरे. दीदी ताई सुद्धा कामावरून आले बघा, बघू शकताय फटाफट. आणि आता मम्मीने तर मेन बघू शकता तुम्ही काय केलं जेवायला. आहे बघा आज तर भाई फुल जोश. आमचा प्रत्येक बर्थडे मस्त असतो दरवेळेला. व्हेज बिर्याणी करते, नॉनव्हेज नाही करू शकत यार. मंगळवार आहे ना, मंगळवार आहे म्हणून काय नाही. पण गाईज ठीक आहे, आज मस्त आहे की मम्मीने व्हेज बिर्याणी केलेली आहे. बघू शकता एकदम खतरनाक. तोंडाला पाणी सुटलंय. सगळेजण या गुरुप्रसादच्या बर्थडेला, सगळेजण या. हा तुमच्या लोकांचा जेवढा प्रेम भेटेल ना तेवढा अजून छान छान बनवेल तुम्हाला मी. आणि छान छान खायला. हा अजून तुम्हाला मंडळी जितक्या जास्तीत जास्त तुमच्या लोकांचं प्रेम राहील ना आपल्या प्रत्येक व्हिडिओवरती, प्रत्येक ब्लॉग वरती, तर तुम्हाला मम्मी अजून काय काय नवीन नवीन रेसिपी सुद्धा सांगेल. तुम्ही लोक विचारत असताना की तुमच्या आई तर खूप काय जेवण वगैरे बनवते, खूप भारी भारी. तर अजून तुम्हाला काय काय बघायला भेटेल. पण आता मस्त की बघा बघू शकताय आता व्हेज बिर्याणी होते एकदम. मला हा घरी करायचं पोटभर. माझी मम्मी पैसे जाम सेव्ह करते. मग आता मी बँक भरून ठेवणार आहे, घर बनू नका. पैसा ही पैसा होगा. गाईज बर्थडे पण आमचा आणि काम पण आम्हीच करतो. हे बघा, या बघा. हा हेला काय पकडते कशाला ना बोलते हेला. जबरदस्ती हे बर्थडे करायचा. बघू शकता हाईट बघा हिची. तुझा नवरा 4 फुटाचा असेल. बाय तुझा नवरा बारकुला ग, बाय तुझा नवरा बारकुला. काहीच आताच डेकोरेशनचं वगैरे काम करून झालं आमचं. म्हणजे जे काय ताई बोलले ते लावायचं फक्त ते. भाई बर्थडे पण आमचा, डेकोरेशन पण आम्हीच लावतोय. भाई घरातली कामं पण आम्हाच करायला लावतात. भाई बर्थडेचा एक दिवस असं स्पेशल वाटतो, पण सगळे दिवस सारखेच असतात. पण बर्थडेच्याच वेळी का असा उत्साह राहतो काय माहिती नाही, पण ती वाईबच वेगळी असते. बर्थडेच्या दिवशी असं वाटतं की भाई आज बर्थडे मनातून खूप जास्त उत्साह असतो. पण काय नाही ठीक आहे. आता तुमचा भाऊ जातो रेडी व्हायला, कारण का सकाळपासून घालून गेला होता, कंटाळा आला. आता जरा चेंज करतो. चला जाऊन फटकन चेंज करतो. सेकंद देतो 1 2 3. हे लोक बघा कसे रेडी होऊन बसलेले आहेत. तयार झालेलं काय करायचा. एक नवरा तर नुसतं तो काय फोनवरच बोलतोय, काय झालाय काय नाही, आमका तमका चाललाय आपल्या बसायचं. एक नवरा रेडी झाला मांडवात बसायला. मांडव बघा इथे सजलेला आहे बघा. मांडव सजला. एक काळा गोरा, एक गोला. का गोरा हा माझा मांडव आहे. हा तो गुरुचा मांडव आहे का. गुरु गोरा आहे ना. तो तुझा पाठ आहे, तो त्याचा पाठ आहे. हाय बघा डेकोरेशन एवढं भारी केलंय ना, माणूस उभा राहील तरी तो त्याच्या पाठीत जाईल सगळा. काय
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माझं पण सर्वांना द्या. सांग धन्यवाद. मॅडम करून, सारिका करून भरपूर मैत्रिणी तुला विश केल्या दोघांना पण. थँक्यू सो मच. माझी मॅडमनी सकाळच तुला विश केलं दोघांना हा तुम्हाला काय 9:30 वाजता. मॅडमांना पण सांग, दादा ताईंना वगैरे सर्वांना सांग की मनापासून धन्यवाद. तुम्ही सर्वांनी वेळात वेळ देऊन माझा बर्थडे विश केला त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. मम्मी बैगन बोल. बैंगन एकदा बोल परत. बैंगन. जा बस तिथं. कट कर. भरभराटी येऊ दे सोन्याने, पक्का सोन्याने घालव दे ना. लय सोन्याच्या हाऊस आहे पोरांना. नुसता सोना. हबीबी नाही को काय तो दुसरा काय नाव पण नाही तो. पंडारी शट पडके बिगर वाला बिलगड चकडे वाला पंडारी शट पडके बिगर वाला दुःख हरता वार्ता विघ्नाची. मला वाटलं पत्ते ओवाळी ते भाऊराया वेड्या बहिणीची वेडी माया. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळी ते भाऊराया वेड्या बहिणीची वेडी माया. वेडी माया असते. हा मग चाकून वेडी बोलतो मग ती वेडीच आहे. का केक खातात का काय करतात? जेवता काय पाहिजे नको? काय नको तुम्हाला? एक पप्पाचं पॉकेट आहे, हा मम्मीचा पॉकेट आहे. म्हणजे दोन्ही पप्पाचीच पॉकेट आहे पण मम्मी पप्पाची काय माहित काहीतरी असं काय माहित काय पप्पाची. कलर झाले नोटी 1,000 रुपये दिलेले आहेत. आयुष्यात पहिल्यांदा कधीतरी 1,000 रुपये दिले मम्मीने. काय करत होती मम्मी याची याच्यामध्ये काय माहिती का लाडकी बहिणीचे पैसे असतात याच्यामध्ये. काय करत होते यार फक्त पैसे काय ते दिसत नाही ते काय आहे फक्त 500 रुपये. येताना एक नोट काढली का किती एक नोट काढून आली तिथे. मलाच विचारून 1,000 रुपये टाकलेलं 500 रुपये. तर गाईज दीदी कडून 500 रुपयाची पण 1,500 रुपये सरप्राईज भेट. थँक्यू सो मच दीदी. मोठे गिफ्ट असं आता मोठे गेले. अरे दोघं नाही मला एकच पॉकेट भेटला. अरे इथे फक्त 100 रुपये नाही इथे वर्गणी दिली की काय दहीहंडीची वर्गणी घे तुला. गाईज ताईकडून सुद्धा पैशांची भेटवस्तू सरप्राईज गंजरी नोटी. थँक्यू सो मच ताई. आणि मला 500 हे पण फाटल्यावर फाटलेली आहे काय पण बोलतोय. फाटलेली नोट आल्या. अरे काय करत होती. थँक्यू सो मच मम्मी दीदी ताई पप्पा.
काही जस्ट आता मस्त की सेलिब्रेशन वगैरे सर्वांचं करून झालं आणि आता बसलं सर्वात पहिले तर जेवायला, कारण का भरपूर जास्त भूक लागली होती. सो हे बघा मस्त की मम्मीने केली आज व्हेज बिर्याणी आणि ते मस्त की चपाती, थोडीशी भाजी आणि ते मेन म्हणजे कोशिंबीर. भाई जेवणासोबत कोशिंबीर तर मेन लागतेच. बिर्याणी सोबतची कोशिंबीर सगळ्यात भारी. सो त्याला पटकन जेवण घेतो आणि मग नंतर तुमच्याशी भेटतो. A few moments later. तर गाईज जस्ट आता बघू शकता हे बघा ओम आणि यश दोघं भाऊ घरी आलेले आहेत. ते पण कशासाठी केक कट करायला. अचानक आले डायरेक्ट, सांगत पण नाही काय. आणि वर मी त्याला फोन केला तरी सांगतो का नाही पेशन्स ठेव, काहीतरी आहे काहीतरी आहे. आता काहीतरी आहे काय मला पण माहित नाही. मी आलो खालून बघतो तर केक घेऊन आलाय. भाई आता काय बोलणार, असं थोडी असतं भावांनो. केक आणावाच मनापासून शुभेच्छा करताना तरी पण चाललो. चला मंडळी केक कट करून घेऊयात आपण आता. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर नंदू, हॅपी बर्थडे टू यू. आले तुफान जिद्द ना सोडली, जे बघितली आकाशी बाबा बाबा झाली लढलो आणि जितलो मी. जस्ट आलो आता आणि हे बघा सगळे कसे आदर्शाने उभे आहेत. बघा हे बघा, हे बघा कसे उभे आहेत. काय यार तुम्ही लोक, आई शपथ काय संबंध आहे. वाजव किती मला पाऊस आला माझी चुकी. बर्थडेला येत नाही टायमर, स्वतःच्या तरी आलो ना टायमर, या गाडी घेऊन आलो. पावसाचा काय संबंध, 4 व्हीलर घेऊन आला. मग सांगतो काय मेन गोष्ट आहे भाई. चल तिथे लावतो. हे गुरु बाहेरच लाव. भाई बिचारा कामावरून आलेला आहे. हा बघा डायरेक्ट इथे. काय रे एवढे नको कष्ट करूस रे, दिवस रात्र. हॅपी बर्थडे भावा. भाईला 80,000 पगार आहे. थँक्यू थँक्यू. एक आपला एक दिन मर जाएगा. तेच ओव्हर टाइम करून 80,000 पगार कमवतो. बोल कुणाला एकदा बोल. आले तू फार किती जिद्द नासू. कामाला लागलाय म्हणून लेट झाला यायला. अजून दोघं जण आहेत ते पण यायचे बाकी राहिले. आता आमच्याकडे पैसे ना, आता आमचे पैसे होत. हा टेन्शन सुटला आमचा. पार्टी आता नाही काहीच. केक चला आता कट करून घेऊया. सगळे मित्रमंडळी आलेले आमले. एकच आहे का दोघांनी असं हात लावा जुडवाय म्हणून की एकच सुरी आणली का. 2 वाघांसाठी एकच तलवार. तलवार पण बाई लाकडी आणली. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर प्रसाद, हॅपी बर्थडे टू यू. कसे भरवतायत बाबा. अरे थांबा रे, आम्हाला तर द्या. पण तुझे काय दिवसा फोन बदलताय, दिवसाला कलर बदलताय. बघ ना आता नवीन घेतलेला ना, दिवसाला कलर चेंज करते फोनचे. तो ग्रीन झाला ना, मग त्याने सॅम्पल साठी हा दिलाय. सॅम्पल म्हणजे अजून एक कलर बदलणार आता. हिरवा हिरवाच आहे. अरे एक एक रेंज कमी होत चालली. पहिले 13 प्रो, 13 प्रो, 13 आता 12 प्रो वर आला. आता 11 भेटते वाटतं. बघा आमचा हा बॉडीगार्ड आहे. ह्याला पगार 10,000 आहे. तर मंडळी आता जस्ट घरी आलोय आणि आजचा दिवस तर भरपूर जास्त मजा आली. खूप दिवस पूर्ण छान गेला.
मस्त बर्थडे होता तर खूप जास्त सरप्राईज वगैरे सुद्धा खूप छान छान दिले आणि तुमच्या लोकांचे विशेष वगैरे सुद्धा खूप भारी आले होते. मला इंस्टाग्रामवरती, व्हॉट्सअप, फेसबुक सगळीकडे मला खूप छान प्रकारे असे विशेष वगैरे केले होते आणि खूप भारी वाटलं मला, कारण का तुमच्या लोकांचं असंच प्रेम असतं माझ्यावरती, माझ्या फॅमिलीवरती असतं आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर खूप जास्त असतं. तर अशाच प्रेमासाठी एक लाईक तर नक्कीच करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर भेटूयात आपण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, बाय बाय. व्हिडिओ जाता लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय गाईज.